आपण पुतळे उभारण्यामध्ये व्यस्त आहोत. जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्यामध्ये, त्याबद्दल चर्चा करत बसण्यामध्ये व्यस्त आहोत. शहरांची, स्टेशनची नावं बदलण्यामध्ये व्यस्त आहोत. आणि अशातच केरळ सरकारने एक बदल घडवणारा, इतिहास घडवणारा निर्णय घेतला आहे. आणि तो निर्णय म्हणजे आता केरळमध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत राहणार आहे. कला आणि वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची फीस आता यापुढे केरळ सरकारमार्फत आकारली जाणार नाही. सरकारी महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी अनुदानावरती चालणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ह्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही आहे. तर मित्रांनो, देशभरामध्ये आपण पाहत आहोत की सध्याचं वातावरण एकंदरीत काय सुरू आहे. सध्या देशभरामध्ये जर बघितलं तर शिक्षण, आरोग्य ह्या विषयांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये चर्चा केली जाते. बजेटचा जरी विचार केला तरी आपल्याकडे पुरेशी तरतूद ह्या विषयासाठी किंवा ह्या विभागासाठी करताना आपल्याला दिसून येत नाही. जगभरामध्ये ज्या काही विकसित देश आहेत त्या देशांमध्ये मुख्यत्वे करून शिक्षण आणि आरोग्य ह्यासाठी भरीव तरतूद केली जाते त्यांच्या बजेटमध्ये. त्याच्या तुलनेमध्ये भारतामध्ये त्याची अतिशय गरज आहे, कारण भारताची लोकसंख्या आणि इथली जर व्यवस्था, इथली गरिबी ह्याचा जर विचार केला तर शिक्षण आणि आरोग्य ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे भारतामध्ये ह्या विषयावरती, ह्या कामांवरती जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करणं आणि सामान्य नागरिकांना ह्याबद्दलच्या जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. पण कुठेतरी त्यामध्ये आपण कमी पडताना सध्या दिसत आहे. तर हाच जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी केरळ सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. किमान केरळ राज्यामध्ये तरी पैशांअभावी कुठलाही व्यक्तीचं शिक्षण थांबणार नाही, आता याची हमी झालेली आहे. कुठल्याही व्यक्तीला ज्याची क्षमता आहे, ज्याला शिकण्याची आवड आहे, त्या मुलामुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण आता तिथे घेता येणार आहे. आणि पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन तो त्यांचा व्यवसाय, नोकरी करू शकतील. मित्रांनो, केरळ हे राज्य शिक्षणामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. हे आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत. तर तिथं शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा, कुठल्याही प्रकारचा भेदभाव हे होताना दिसत नाही. तर प्रत्येकाला शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि तो क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. ह्यासाठी केरळ प्रशासन, केरळ शासन हे नेहमीच प्रयत्नशील असतं आणि त्याचीच प्रचिती परत एकदा ह्या निर्णयामुळे आलेली आहे. तर असा निर्णय प्रत्येक राज्यामध्ये घेतला गेला पाहिजे. किंबहुना देश पातळीवरती, केंद्रीय स्तरावरती असा निर्णय झाला पाहिजे की देशभरामध्ये किमान पदवीपर्यंतचं शिक्षण तरी मोफत असलं पाहिजे. यामुळे काय होईल, जे गोरगरीब मुलं आहेत, गावखेड्यातील मुलं आहेत, शेती करणारे शेतमजुरांची जी मुलं आहेत ते किमान पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊ शकतील आणि त्या माध्यमातून एखादी छोटी मोठी नोकरी करू शकतील, आपला उद्योगधंदा उभारू शकतील. त्यासाठी हे किमान शिक्षण त्यांना मिळणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, केरळ शासनाने शिक्षणासंदर्भात घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. इतर राज्यांनी देखील त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे आणि आपापल्या राज्यातील मुलामुलींना किमान पदवीपर्यंतचं तरी शिक्षण मोफत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ह्या निर्णयाबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.